आज मी बनवले बगीचं कालवण। काही लोकांना वाकटे असं सुद्धा म्हणतात, तर मी अगदी गावी जसं बनवतात तसंच बनवलंय। त्यासाठी घेतलेत मी इथे 2 बगी घेतले सुकवलेल्या, शेंगा, टोमॅटो, वांगी, बटाटा, उसळी आणि हे वाटण आहे खोबरा आणि कांदा याला भाजून केलेलं वाटण आहे। त्यामध्ये मी लसूण आणि कढीपत्ता हे सुद्धा टाकले। आता इथे या बगीना कापून घ्यायचं आहे। त्यांचं डोकं आणि जे मागची शेपूट आहे ते कापून टाकून द्यायचं आहे आणि त्यांना अशा छोट्या छोट्या साईजमध्ये कापून घेतले मी। आता ही कापलेली बगी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि तसेच त्याबरोबर ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सुद्धा कापून धुवून घ्यायचे आहेत। वांगी जे आहेत ते मी इथे मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेत आणि बटाटा सुद्धा मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचा आहे, पण त्याची साल काढायची नाही आहे, साली सगट घ्यायचा आहे तो। असे हे सर्व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। आता कालवण बनवायला चालू करणार। त्यासाठी घेतले मी इथे 3 चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या। त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि हा जो वाटण काढलेलं होतं ते वाटण त्यामध्ये ॲड करायचं आणि ते वाटण तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलंय मी। आता यामध्ये मी सर्व मसाले घालते। पाव चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, लाल मसाला तुम्हाला आवडीप्रमाणे घालायचा आहे। आता हे सर्व मसाले त्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या भाज्या आणि बगी हे सर्व घालायचं आहे। शेवग्याच्या शेंगा आणि वांगी यामुळे कालवणाला एकदम छान अशी चव येते गावच्यासारखी। यात मी 3 ग्लास पाणी टाकलंय, कारण की वांगा आणि बटाटा शिजेपर्यंत थोडंसं पाणी कमी होतं, म्हणून मी 3 ग्लास पाणी घेतलंय। पाणी टाकल्यानंतर यामध्ये कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवर शिजू द्यायचे आहे। हे सर्व चांगलं शिजून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची उसळी आणि चवीनुसार मीठ। उसळीचा आंबटपणा कालवणाला येईपर्यंत एक कड घ्यायचा आणि कालवण तयार।